अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। बीडमधील ठेवी बुडवणाऱ्या अनेक पतसंस्थांविरोधात ठेवीदार आक्रमक। सर्वसामान्यांच्या ठेवी बुडवणाऱ्या पतसंस्थांविरोधात बीडमधील ठेवीदार आक्रमक झालेत। ज्ञानराधा मल्टीस्टेट, मातोश्री पतसंस्था, साईराम अर्बन, दि मराठवाडा अर्बन या पतसंस्थांनी हजारो ठेवीदारांच्या कोट्यावधीच्या ठेवी बुडवल्यात। त्यामुळे ठेवीदार अडचणीत सापडलेत। बीडमध्ये या ठेवीदारांसाठी राणी यांची स्वाभिमानी संघटना आणि शरद पवार गट कार्यकर्ते शिवराज बांगर यांनी पुढाकार घेत पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेतली। सर्वाधिक प्रसिद्ध असणाऱ्या ज्ञानराधा बँकेमध्ये कोट्यावधी रुपये अडकून पडलेत। त्यामुळे बँक अध्यक्ष संचालक मंडळाचे पासपोर्ट जप्त करण्याची मागणी यावेळी ठेवीदारांकडून अधीक्षकांकडे करण्यात आली आहे। ऐका, मी सगळ्यांसाठी माझा 1 रुपया नाही बँकेमध्ये। आज आम्ही स्वाभिमान संघटनेच्या वतीनं बीड जिल्ह्यामधील जे ठेवीदार आहेत या ठेवी त्यांच्या परत मिळाव्यात आणि संबंधित ज्या बीडमधील बँका आहेत या बँकेचे जे अध्यक्ष आहेत, मॅनेजर आहेत, संचालक मंडळ आहे यांचे पासपोर्ट रद्द करावेत या मागणीसाठी आम्ही पोलीस अधीक्षकांची आज भेट घेतलेली आहे आणि पोलीस अधीक्षकांनी योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन आणि त्यांचे पासपोर्ट रद्द करण्याचं आश्वासन आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे। येत्या काही दिवसांमध्ये यांच्या ठेवी जर परत नाही मिळाल्या तर आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून आम्ही जिल्ह्यामध्ये मोठं जन आंदोलन उभा करणार आहोत। ठेवीदारांची पण भेट घेतली काय? गेल्या 8 दिवसापासून या विषयावरती आमचं आंदोलन या जिल्ह्यामध्ये उभा राहिलेलं असून हजारो ठेवीदार माझ्या संपर्कामध्ये आहेत। रोज माझ्याकडं 100 ते 200 ठेवीदार येऊन जातात। त्याच्यामध्ये काही महिला भगिनी आहेत ज्या घर भांडीकाम करतात, असे काही लोक आहेत ज्यांच्या मुलींचं लग्न थांबलेलं आहे, असे काही लोक आहेत ज्यांचं घराचं बांधकाम थांबलेलं आहे, असे काही लोक आहेत ज्यांच्या मुलांनी शिक्षण आज सोडून फीसच्या अभावी ते आज परतलेले आहेत। अनेकांनी आत्ता मला एक अर्ध्या तासापूर्वी अशी माहिती मिळाली की एका ठेवीदाराच्या बंधूंनी आत्महत्या केलेली आहे। तर या सर्व ठेवीदारांना प्रामाणिकपणे न्याय मिळवून देण्याचं काम स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। बीड जिल्ह्यात अनेक मल्टीस्टेट बँका बंद पडलेल्या आहेत। त्या संदर्भाने त्या ठेवीदारांच्या अडचणीच्या संदर्भात आम्ही एक ज्ञानराधा आणि साईराम मल्टीस्टेट ठेवीदार संघर्ष समिती स्थापना केली। त्या समितीच्या माध्यमातून आम्ही बँकेच्या संचालक मंडळाशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु बँकेचं संचालक मंडळ कुठल्याही पद्धतीचं उत्तर देत नाही। आत्ता माझ्याकडे एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये एका ठेवीदाराच्या मुलीचं आज लग्न आहे आणि त्या दोन्ही नवरा बायकोनी आमचे पैसे आम्हाला नाही मिळाले तर आम्ही कुठ्यांच्या दारामध्ये आत्महत्या करू असा त्यांनी इशारा त्या ठिकाणी दिलेला आहे। त्यांचं आत्महत्येची नोटसुद्धा त्यांनी तयार केलेली आहे। त्यामुळं हे जे काही बँकेचे जे मालक आहेत, जे ज्ञानराधाचे संचालक असतील, साईरामचे संचालक असतील, यांनी लोकांच्या पैशाचा जो विनियोग केलेला आहे, जो पैसा स्वतःच्या फायद्यासाठी वापरला आहे, करोडो रुपयाच्या गाड्या, अब्जो रुपयाच्या ऑफिसेस, स्वतःच्या लाईफस्टाईलवरती पैसा खर्च केला आहे। बँक करप्ट झालेलं आहे। 5 रूमच्या घरावरती 213 कोटी रुपयाचं कुठ्यांच्या एका घरावरती कर्ज आहे। अशा प्रकारचे लिखित सातबारासुद्धा आमच्याकडे आहेत। त्यांनी सर्वसामान्य लोकांचा पैसा हा स्वतःच्या ऐश करण्यासाठी, स्वतःचं स्टेटस उंच करण्यासाठी वापरला आहे आणि आता त्यांना लोकांचे पैसे देण्यासाठी त्यांची मानसिकता नाही आहे। सर, तुमच्याकडे किती तक्रारी आलेल्या आहेत, किती बँकेने असे पैसे बुडवलेले आहेत, अगदी थोडक्यात सर? माझ्याकडे जवळपास 50 कोटीपेक्षा जास्त लोकांच्या FDs आणि त्यांच्या तक्रारी माझ्याकडे आहेत। जवळपास प्रमुख ज्या 2 बँका आहेत, जी ज्ञानराधा मल्टीस्टेट आणि साईराम मल्टीस्टेट, या 2 बँकेच्या संदर्भानं आमच्याकडे तक्रारी प्राप्त आहेत। लोक प्रचंड परेशान आहेत, लोकांचे पैसे लोकांना मिळत नाही आहेत आणि संचालक मंडळ त्यांचे नातेवाईक फक्त उडवाउडवीची उत्तरं देतात। लोकांच्या अंगावरती गुंड पाठवण्याचं कामसुद्धा या संचालक मंडळाकडून करण्यात येत आहे। या ठिकाणी आम्ही संघर्ष समितीच्या माध्यमातून मागणी करतो आहे की कुटे आणि परभणे यांच्या परिवाराचे, यांच्या सर्व संचालक मंडळाचे आणि यांच्या कर्मचारी अधिकाऱ्यांचे पासपोर्ट जप्त झाले पाहिजेत। जी कुठे स्वतःची प्रॉपर्टी विकण्याची वल्गना या ठिकाणी करतायत, ती कुठलीही प्रॉपर्टी त्यांना विकण्यासाठी या ठिकाणी संधी दिली नाही पाहिजे। ही प्रॉपर्टी सरकारने जमा करून ती प्रॉपर्टी स्वतः सरकारने विकून लोकांचे पैसे सरकारने लोकांना दिले पाहिजेत, अशा प्रकारची मागणी आहे। बेधडक, निर्भीड, बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।